मी देशमुख बारडकर जागृत हनुमान या ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने आपणास बोलत आहे। आमच्या जागृत हनुमान या मंदिर देवस्थानामध्ये जवळपास 10 वर्षापासून जय शीतलादेवी दुर्गा माता स्थापन झालेली आहे। या दुर्गा मातेला आमच्या ट्रस्टी मार्फत आम्ही परमिशन देऊन या ठिकाणी 11 दिवस कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतात महिला मंडळी आणि या जय शीतलादेवी दुर्गा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळ यांनी 9 दिवस दुर्गादेवीची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करून या ठिकाणी दांड्याचा कार्यक्रम, पैठणीचा कार्यक्रम आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांना बक्षीस पण वितरण केलेलं आहे। या सर्व मंडळीचं मी मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। तसेच यावर्षी अतिशय अतिवृष्टी झालेली आहे। 2025 पावसाळा म्हणजे या 50 वर्षामध्ये आपला पाऊस पडला नाही। एवढा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या नुकसान होऊन सुद्धा आमच्या शासनाने या देवीला आम्ही सर्वांनी मिळून साकडं घातलेलं आहे की शेतकऱ्यांना जेवढी त्यांची नुकसान झाली तेवढी त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना भरपूर उत्पादन द्यावं असे आम्ही देवीजवळ साकडं घातलेलं आहे। धन्यवाद। भरपाई नुकसान भरपाई देण्याची विनंती शासनाला दिलेली आहे। नमस्कार। ओंकारेश्वर नगर यामधील जय शीतलादेवी दुर्गा मंडळात आम्ही या सगळ्या महिला भगिनी अतिशय 9 ते 10 दिवस आम्ही हा नवदुर्गा महोत्सव साजरा केलेला आहे। या दुर्गा महोत्सवाच्या आमच्या अध्यक्षा आदरणीय लताताई देशमुख, त्याचबरोबर कोषाध्यक्ष हिनेया पिल्लेवार, उपाध्यक्ष शोभाताई चव्हाण आणि सचिव आमच्या विश्वासताई आणि सर्व सदस्य भगिनींनी या नवदुर्गा मंडळामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेतला आणि 9 ते 10 दिवस आम्ही गरबा, वेगवेगळे उत्सव, त्यामध्ये कुंकुमार्जन, गोंधळ, होम हवन आणि आज जो तुम्ही भंडाराचा पाहिलात तो भंडारा अतिशय चांगल्या रीतीने पार पडला। अतिशय उल्हासामध्ये हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो। याही वर्षी आम्ही खूप आनंद उत्सवामध्ये मुलींनी, महिलांनी आणि खूप वृद्ध महिलांनी सुद्धा यामध्ये खूप चांगल्या रीतीने सहभाग घेऊन आपल्या आयुष्याचा आनंद घेतलेला आहे। वर्षभर कष्ट करणाऱ्या ह्या महिला आमच्या सगळ्यांचं धुणं भांडे, घरातलं काम या सगळ्या करून सुद्धा या उत्सवामध्ये आनंद व्यक्त केला आणि सर्व भगिनींना खूप जल्लोषामध्ये हा नवदुर्गा महोत्सव आम्ही साजरा केला। यामध्ये आम्हाला ओंकारेश्वर नगरच्या सर्व ट्रस्ट मंडळींनी खूप सहकार्य केलं आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित असा प्रकार आमच्या इथे घडलेला नाही। त्यामध्ये जसं दुधामध्ये शर्करा जावी तसंच अनेक आमदार लोक आणि काही नेते मंडळी यांनी सुद्धा आमच्या या नवदुर्गा मंडळाला भेट दिली आणि सदिच्छा दिल्या। अशाच प्रकारे आम्ही आनंदाने असे उत्सव साजरे करत राहू। धन्यवाद। जय माता दी। सभी दुर्गा भक्तों से नवरात्रि की हो गए वाली शुभकामनाएं। माता रानी से प्रार्थना करना यह साल जैसा आनंदमय वातावरण से गया है, सभी को आशीर्वाद रूप में वही देना। यही ओंकारेश्वर नगर की ओर से मैं दुर्गा माता के भक्त विनंती करती थी हमारी सब बहनें यहाँ पे आनंदमय वातावरण में सभी के साथ अच्छे से यह कार्यक्रम अरेंज करते रहना चाहिए। यहाँ पे दत्तात्रेय का मंदिर बनने वाला है, तो फिर से मैं सभी भक्तों से और पूरे नांदेड़ वालों से विशेष निवेदन करती हूँ कि जो भी सहकार्य करना चाहते हैं हमारे दत्त मंदिर के लिए वो आह्वान के थ्रू और माता विसर्जन के उपलक्ष्य में मैं कहना चाहता हूँ।